नमस्कार, कारनामे चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. मी साक्षी. आजचा आपला विषय आहे जे इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. त्यामुळे लोकांवरती जो परिणाम पडतोय गॅसचा, त्यावर आपण बघणार आहोत. नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव शिवप्रसाद रत्नपारखे. अच्छा. जसं सर आता इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, त्यामुळे लोकांवर जे इफेक्ट पडतायत, जसे की गॅस संपतोय, गॅस लवकर भेटत नाहीये. तर तुम्हाला यावर काय वाटतंय? आता माझं कसं फूड इंडस्ट्रीमध्ये काम आहे, त्यामुळं मला आता बराच प्रॉब्लेम येतो गॅसमध्ये. त्यासाठी मी काही चुलीचा यूज केला आहे, जसं कोळसा, बॅलेट्स, इलेक्ट्रिकल शेगडी याचा यूज आहे आणि प्रॉपर वेळेवर आता गॅस भेटतच नाही आहे. तर यावर सरकारने काय करायला पाहिजे, यावर तुम्ही काय सांगाल? यावर काहीतरी उपाययोजना आखल्या पाहिजे. जसं की आता इलेक्ट्रिकल आहे चालू आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या शेगड्या भरपूर येतात. आता ते पण अवेलेबल होत नाही, तर ह्याची अवेलेबिलिटी करून द्यायला पाहिजे. अनेक असे आता काहींना गॅस भेटत नाहीये, तर यावर काय सांगणार? गॅस तात्काळ करणं गरजेचं आहे. जसं की आता नैसर्गिक म्हणतो आपण जळण वगैरे, तर त्या विषयावर अनुसरून काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. जसे की